सर, आपण आलात आणि आमच्या स्पर्धेमध्ये आपल्या अनोख्या जादूगारी शब्दांना सर्वांना जिंकलं, त्याबद्दल मी विनंती करतोय. पंडितजी गोवारी आमचे या ठिकाणी अतिथी आहेत, यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत करूया. अमित म्हात्रे पाजी गिलीगिली चंपा तारामंडल, ये शब्द अगर आपको सुनने हैं तो अमित म्हात्रे इनको ज़रूर बुलाइए, क्योंकि मैच में माहौल बनाना ये उनका काम है और कई मर्तबा हर वक्त हर वीक में वो बिजी रहते हैं. ऐसे हमारे कमेंटेटर अमित म्हात्रे पाजी यांचं आपण स्वागत करूया. पंडितजी गोवारी यांच्या शुभ हस्ते सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक सन्मानचिन्ह देऊन या कामोठे प्रीमियर लीग 2025च्या या दुसऱ्या पर्वाच्या माध्यमातून आपण त्यांचं या ठिकाणी खरं तर मनभरून कौतुक करूया आणि त्यांना या स्पर्धेतून पुन्हा एकदा निमंत्रण देऊया की आमच्या स्पर्धा या मैदानावरती भरपूर साऱ्या होत असतात आणि आपल्याला नक्कीच आम्ही या ठिकाणी सन्मानित करू. तदनंतर मॅन ऑफ द मॅच निखू गोवारी, अप्रतिम दर्जेदार खेळ पाहायला मिळाला आणि या खेळाचा आनंद यावेळेस लुटत असताना तमाम क्रिकेट रसिक यावेळेला पाहू शकाल. थँक्यू सो मच पाजी, आपण आज खरं तर भरपूर वेळ आमच्यासाठी दिलीत आणि और ये देखिए पहली गेंद, पहिला चेंडू पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पाजी काकानी काढल्या आणि तिकडे अंपायर पहिल्या चेंडूवरती तडाखा दिलाय. सेमीफायनल सेकंड, हा सेकंड चेंडू, यावेळेला गुडघ्याचा वापर, परंतु चेंडूची गती फार होती. पॅडला चेंडू आदळलाय, तिथे नितीन येतील एक धाव, एक धाव कंप्लीट. 7 धावा धावफलकावरती. आपण पाहू शकाल आज दिवसभरात असलेले आपले कॉमेंटेटर कुठे आहेत रे बाबांनो? येस, संतोष जाधव, कुंदन कांबळे, विहांग वराडकर, सिद्धेश इंदप, विनोद जगदाळे. आपण भरपूर सारा आवाज ऐकलात आणि हा एक डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि या डॉट बॉलनं इथून मात्र अंबादासनं आता थोडंसं कमबॅक केलाय. 7 धावा धावफलकावरती. यावेळेला आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अगोदरच बॅट फिरली गेली आणि डॉट बॉल पाहायला मिळाला. हॅलो, तर इथे आपण पाहतोय की अंबादासनं चेंडूमध्ये बदल केला आणि बदल करत असताना आतापर्यंत चेंडू समाप्त झाले 4. 2 चेंडूंचा खेळ. 5वा चेंडू आपल्या समोर, हा पहा. यावेळेला 5वा चेंडू डॉट बॉल. काय जबरदस्त टाळ्यांचा कडकडाट रविराज भगत यांचा पाहायला मिळतोय. आयकॉन प्लेयर, अंबादासनं विचार नसेल केला की यावेळेस आपण आयकॉन म्हणून असू शकाल, परंतु आपली जागा कुठे असू शकेल हे आपण सांगू शकत नाही. तुम्ही फक्त मेहनत चालू ठेवा. याचं प्रात्यक्षिक उदाहरण अंबादास शिंदे यांनी दाखवलंय आणि इथून पुढचा हा शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातील हा तुमच्या समोर खेळून काढण्याचा प्रयत्न. आणखी एक डॉट वाटू शकला असता, परंतु अवांतर चेंडू. एक विकेट जर या शेवटच्या चेंडूवरती घेतला तर सॅमचा तर 1000 रुपयाची रोख रक्कम देण्यात येईल. पाहूया या रकमेवरती किती विश्वास ठेवला जातोय की आपल्या टीमच्या समवेत या चेंडूला निर्णायक फेकला जातोय. यावेळेला लॉप केलाय चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, स्क्वेअर लेगच्या वर, सीमा पार षटकार.
चला वेळ लावू नका रे बाबा, चला घ्या. वाघ आले कर्नाल अभयारण्यातून थेट टायगरचं आगमन. चला टायगर भाऊंचं स्वागत करून घ्या. चला मी विनंती करतोय, चला संजय म्हात्रे यांना विनंती करतोय, आपण टायगर भाऊंचं स्वागत करायचं आहे. आज गोलंदाज आणि फलंदाज खरं तर नेहमीच या मैदानावरती सर्वात जास्त कूलर कोणत्या नावावर असतील तर ते टायगर भाऊ, आणि या टायगर भाऊंच्या सन्मानासाठी मी त्यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. या टायगर भाऊ. अरे इथे नाही, तिथे पिचवर घ्या. इथं कुठं टायगर भाऊ या. चला मॅच चालू करा रे. चला आपण सन्मानाकडे वळूया. शंकरभाऊ जाधव पनवेल टायगर ग्रुपचे अध्यक्ष, या कामोटे प्रीमियर लीग साठी गोलंदाज आणि फलंदाज ब्रँडेड 2 कूलर, आणि त्यांचा या ठिकाणी मान सन्मान केला जातोय. संजय म्हात्रे लीजेंड या स्पर्धेचे प्रमुख आयोजक यांच्या शुभ हस्ते शंकरभाऊ जाधव यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. आणि घेऊन चलतोय मैदानावरती 14 धावा धावफलकावरती किरण गाडगे. पहिला चेंडू हा फेकून काढलाय. यावेळेला अप्पर कट करण्याचा प्रयत्न, स्वतः विकेट किपर चिन्मय पोहोचतोय. प्रयत्न चांगला आहे, परंतु प्रयत्नांती परमेश्वर. चेंडू भूमिळा सापडलाय आणि इथे 1 धाव मिळेल. तसेच अतुल भाऊ आवटी यांचं स्वागत करण्यासाठी मी त्यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. अतुल भाऊ आवटी. मित्रांनो सांगायला आवडेल की आज आपल्याला या कामोटे प्रीमियर लीग मध्ये खरं तर मॅन ऑफ द सिरीज एक ब्रँडेड सायकल अतुल भाऊंनी सकाळी फोन केला की आपल्याला जरा चांगल्या दर्जाची सायकल घेऊन या. त्यामुळे एक ब्रँडेड सायकल जी आपल्याला या मॅन ऑफ द सिरीज साठी दिली आहे ती म्हणजे अतुल भाऊ आवटी यांचं देखील या ठिकाणी मान सन्मान. हा चेंडू आपण पाहतोय, पंच आमच्याकडे वळतायत आणि सांगतायत हा अवांतर चेंडू आहे. चला अतुल भाऊ आवटी या. अतुल भाऊ या आपण. यावेळेला लॉप केलाय. अगदी हवेमध्ये संचार करीत असणारा हा लांब लचक ऑन साइड बहादूर षटकार. सॅम्युअल हा असं नाव आहे ज्या नावातच खरं तर दहशत आहे, आणि दहशतीला यावेळेस मैदानावरती आपल्या टीमसाठी समोरच्या प्रतिस्पर्धी टीमला दाखवतोय. आपण पाहत आहात लीगल ईगल विपक्ष, लीगल ईगल कुल कॉन्सेप्ट. एजाज भाईंचं कौतुक करावं लागेल, कारण सगळ्या मॅचेस ते 12वा खेळाडू म्हणून खरं तर हाय आणि हँडसम, चेहऱ्यावरची मिश्किल स्माइल. तर आपण चलूया. यावेळेस या षटकारानं खूप सारा धूमधडाका पाहायला मिळतोय. नॉर्मल कमी करा. किरण गाडगे यांचा पुढील चेंडू यावेळेस आपल्या समोर लॉप केलाय. पुन्हा एकदा डीप कडे क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेला प्रयत्न नाहीये. दुसरी धाव अगदी सॅम्युअल अर्धवट पोचण्याचा प्रयत्न करतोय, परंतु नकार दिलाय फलंदाज नितीन, कारण त्याच्याकडे ही क्षमता आहे आणि क्षमतेला सिद्ध करण्यासाठी तो यावेळेस प्रयत्न करेल. पाहूया किरण गाडगेचे आतापर्यंत चेंडू समाप्त झाले 3. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. किरण गाडगे असा खेळाडू आहे जो कधी या मॅच मध्ये आपल्या गोलंदाजीची एक स्किल डेव्हलप करण्याचं सामर्थ्य ठेवतो. पाहूया यावेळेला आडव्या पट्ट्यात चेंडू येतो पॅव्हलिनकडे. षटकार. चला वेळ लावू नका. नाही पाहिजे अजिबात वेळ.
संतोष पाल कम्युनिटी टेनिस क्रिकेटचे डॉक्टर संतोष पाल. 29 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. एजाज भाई आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत आणि त्यांचं नेहमी योगदान चांगलं राहिलंय या मॅचसाठी. स्वर्गीय प्राची 11 नौपाडा विपक्ष लीगल कुल कॉन्सेप्ट मॅच आपल्या समोर आपण पाहतो आणि खरंच कौतुक करावं लागेल महेश मदनेचं, कारण अगदी या टेबलांच्या मध्ये बसून त्यानं अगदी मधल्या पट्ट्यातील पट्टीचं काम सांभाळलेलं आहे. यावेळेला बॅटची कडा आली आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी स्लिपला. एक धाव मिळेल. एका दुक्का या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न, परंतु एकेरी दुहेरी धावसंख्या चालू असताना एकाच टायमिंग शॉट मध्ये असणं फार गरजेचं आहे आणि त्याच्या शोधामध्ये इथे आता सॅम्युएल समवेत आपण पाहतोय. एकूण धावा 30 धावफलकावरती 2 षटक आपण पाहतोय यावेळेस समाप्त झालेत. पहिल्या षटकामध्ये 14, दुसऱ्या षटकामध्ये 16 आणि ऑल टोटल आपण पाहिल्या 30 धावा आपण पाहू शकाल. स्वर्गीय गेणू नारायण मात्रे स्टँड आणि स्वर्गीय अनिरुद्ध हिरू गोवारी स्टँड भरलेले आहेत, गजबजलेले आहेत. आणि बाउंड्रीच्या बाहेर जे आपण रसिक मायबापांना पाहतोय, आमचे क्रिकेट रसिक, त्या सर्वांचा मी स्वागत करतोय. पाहू शकाल आपण, ते बघा तिथे सगळे मोबाईलमध्ये सिद्धेश इंदप आहे, सगळे बिजी आहेत. रवी बघत बघा आयोजक स्वतः आपण कॅमेऱ्यात पाहू शकाल. आहा काय आदा आहे, टेन्शन आहे थोडा भुवयांवरती आणि डोक्यामध्ये थोडासा KPLचा काहीतरी विचार चालू आहे आणि कमरेवरती सध्या हात ठेवून ते विचार करतायत. त्यांच्याकडून आपल्याला नाश्त्याची व्यवस्था आली आहे. तसेच सुधीर भाऊ जाधव आपण पाहू शकाल केळी खात आहेत. मला असं वाटतंय की लीगल कुल कॉन्सेप्टनं आज केळ्यांचा पूर्ण टेम्पोच आणलेला आहे. ते केळी खात आहेत बघा. आता त्या ठिकाणी सगळेजण केळे सोलतायत, फक्त साहिल गोवारीला पण द्या रे. काय झाला? आणि आपल्या स्टेजवरती आपण गणेश यादव, बाबू फाफाळे, कुंदन कांबळे, आपला कांबळे आणि गणेश यादव 40 रुपये द्याल दाढीला कोणतरी. आणि टायगर भाऊ बघा लाईव्हला थेट. अरे उठू नका का, सगळे पलालतीन. आणि हा चेंडू चांगला आहे, ओव्हरपिच चेंडू समजला नाहीये. संतोष पाल त्या ठिकाणी होते. पहिला चेंडू फेकून काढलाय अभिनव सैयदनं, डॉट बॉल. केतन मात्रेनं रायगड प्रीमियर लीग मध्ये अर्धशतक पूर्ण केलेलं आहे. फुल्लॉस आणि पंच आधी आपण पाहतोय इथे. यस कशाला मग बोलता रे, इथे षटकार. यस माघार घेतली आहे सॅमनं, त्याला माहिती आहे RU घेतला तर थोडासा आम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतं. आणि इथे आपण पाहतोय षटकार. संतोष पाल हा असा एक खेळाडू आहे ज्या खेळाडूला अगदी आपण शांततेच्या कॅटेगरीमध्ये पाहू शकता. संतोष पाल, कारण कम्युनिटी टेनिस क्रिकेटमध्ये रोशन म्हात्रे असेल, हेमंत गोरले असेल, संतोष पाल असेल, सुनील येवले असे काही खेळाडू आहेत जे अगदी शांततेत खेळ पूर्ण करतायत. सरळ रेषेत चेंडू गेलाय, वन बाउन्स, सीमा रेषा बाहेर, चौकार. चालीस धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. काय जबरदस्त तुफानी हाणामारी. आता मात्र इथे संध्याकाळच्या थंडीमध्ये पॅकर्सना घाम फुटलेला दिसतोय, कारण चिंता आहे मित्रांनो. चिंता असली पाहिजे, कारण चिंता असल्यानंतर थोडंसं काम आपलं मजबूत होतं. आणि मी रविराज भगत यांचं कौतुक करेल, कारण या कम्युनिटी टेनिस क्रिकेटमध्ये सर्वात जास्त स्पर्धा त्यांच्यामुळे आपल्याला खेळायला मिळालेल्या आहेत. त्यामुळे अगदी हसत खेळत ते खेळत असतात. KPL त्यांनी स्टार्ट केली होती, त्यानंतर त्यांचा जो मॅचेस ठेवण्याचा जो कार्यभार होता तो अतिशय
सुंदर पाहायला मिळतोय षट चौकारानंतर इथे पुन्हा एकदा यावेळेस संतोष पाल साठी चेंडू अवांतर आणि इथे आपण पाहतोय चंदन 11 फायनल मारलेली आहे आरपीएल ची रायगड प्रीमियर लीग. केतन मात्र 50 पूर्ण आणि विजयी. यावेळेला अपरकट झाला चेंडू थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेला प्रयत्न नाहीये. राजजी पांडे यस अगदी फिटनेसच्या स्वरूपात आज त्यांचं या ठिकाणी आगमन. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. कृष्णा मिश्रा यांना आज आयफोन मिळणार कारण पॅनल मारल्यानंतर त्याला आयफोन दिलं जाणार होतं आणि नक्कीच कृष्णा मिश्राला या ठिकाणी आयफोन गिफ्ट. आणि चिन्मय साळुंके धावतोय. प्रयत्न धडपड सगळ्या गोष्टी पणा लावल्या जात आहेत आणि इथे थ्रो थोडासा गचाल चिखलाप्रमाणे थ्रो फेकलाय. आपण पाहू शकाल चिन्मय अगदी वरच्या एंडनं स्क्वेअर लेगच्या पुढे येऊन प्रयत्न करत होता. काय धडपड आहे. चिन्मय साळुंके असा खेळाडू आहे सद्यस्थितीमध्ये टचला आहे. आपण पाहू शकाल सद्यस्थितीला विशाल जितेकर आणि केतन मात्रे यांना उचलून घेतलेला आहे रायगड प्रीमियर लीगची फायनल. आणि कृष्णा मिश्रा याला आज आयफोन मिळणार. यस गणेश यादव नक्की खुश आहेस ना. 25-25 हजार का इनाम तीनों को है. काय जबरदस्त फटका आहे. हा खेळाडू नुसता तडफडतोय. तो म्हणतो अरे ए नाही ठेव. सावकाश रे बाबा माझे मागे लागू नको. तर एकूण धावपलकावरती 45 ओव्हरची समाप्ती. बघता बघता आपण पाहतो 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अजूनही शेवटचा षटक आहे. चला पटपट आणि लगेच तयार राहायचं आहे. आपण वेळ लावू नका कारण आपल्याला फायनलला उशीर होईल. गाड्या बिड्यामध्ये आणल्या तर 2 धावांची पेनल्टी आहे. 4-5 वाईट घेऊन ये परत. तर इथे आपण पाहतोय चौथा षटक आहे प्रगतीपथावरती. स्लॉगर फर्स्ट इनिंग आणि समोर फलंदाज अजूनही संतोष पाल आणि सॅम चौगुले. पाहूया कशा प्रकारे या सामन्यामध्ये 45 धावांना जर जखडून ठेवायचं असेल तर गोलंदाजी तीक्ष्ण करावी लागेल. त्याशिवाय पर्याय नाही कारण धावसंख्या लीगल कुल कॉन्सेप्ट टीमनं अगदी विचार करूनच या ठिकाणी बनवल्या असाव्यात. कारण समोर स्वर्गीय प्राची 11 नौपाडा अशी टीम आहे ज्यामध्ये अंबादास शिंदे आहे, संदेश भगत आहे, टचमधले असलेला खेळाडू चिन्मय साळुंखे आहे. चांगले खेळाडू आहेत त्यांच्यामुळे त्यांच्यासमोर स्कोर ठेवावा लागेल. यावेळेला डीप स्क्वेअर लेगकडे चेंडू आलाय. क्षेत्ररक्षक नयन मात्रे त्या ठिकाणी आहे. चेंडू उचलतोय फेकतोय तोच इथे एक धाव. काय जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळतंय. तुमच्या हातामध्ये जितका चेंडू थांबेल ना तितकं तुम्हाला त्रासदायक वातावरण पाहायला मिळेल. म्हणजे जिथे एक असेल तिथे 2 धावा पाहायला मिळतील. यस नितीन गोलंदाज जर हॅट्रिक घेतली विकेट तर रवी कडू आणि टायगर भाऊ यांच्याकडून अतुल आवटी आणि टायगर भाऊ यांच्याकडून 2-2 हजार रुपयाचे रोख रक्कम देण्यात येईल. पहिला हा चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. गुणवंत गोवारी यांच्याकडून 1000 रुपये. पैसे तर आले नाही आहेत पण बक्षीस लावले जात आहेत. गुणवंत गोवारीच्या माध्यमातून बोलतो मी. चेरोबा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. फुल टॉस मैंने कहा था फुल लॉस. संतोष पालला लॉलीपॉप चेंडू फेकणं म्हणजे डोकेदुखी. षटकार. या षटकारानं धावसंख्येचा वेग 6च्या गतीनं वाढतोय आणि एकूण धावपलकावरती 52. 52 धावा. जोरदार टाळ्या. लीगल कुल कॉन्सेप्ट. उशिरा आलेला क्रिकेट रसिकांना सांगू इच्छितो चालू मॅच ही लीगल कुल कॉन्सेप्ट अँड स्वर्गीय प्राची 11 नौपाडा या दोघांच्या दरम्यान आहे. आणि इथे आपण पाहतो एकूण चेंडू झाले 3 आणि अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 3 चेंडूंमध्ये जरी 3 विकेट लगातार घेतले तरी अतुल भाऊ आवटे आणि टायगर भाऊ यांच्याकडून 2-2 हजार रुपयाची धनराशी देण्यात येईल. पाहूया कशा प्रकारे या 3 चेंडूंना सामोरे जातोय संतोष पाल. हा चेंडू लॉफ्ट केलाय लॉंग ऑफच्या दिशेनं.
झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु झेल भूमीला दान. तिकडे 2 धावा कंप्लीट तो केलाय आणि 2 धाब्यांवरती थांबावं लागेल. 2 धावा आणि या 2 धाब्याने एकूण धावा पोचल्यात 54. आपण पाहतोय सॅम्युअल संतोष पाल हा 20 धावसंख्येवरती खेळतोय आणि सॅम्युअल हा 17 धावसंख्येवरती खेळतोय. दोघांनी जवळजवळ 8 आणि 9 म्हणजे जवळजवळ 17 चेंडूंचा सामना केलाय आणि या 17 चेंडूंमध्ये धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न 37 असा केलेला आहे. रिवाज यावेळेला पंचांकडे इशारा, अपील सगळ्या गोष्टी पणाला लावल्या जात आहेत, परंतु पंच कटाक्ष ठेवून सांगतायत हा डॉट बॉल आहे आणि या डॉट बॉलनं शेवटचा चेंडू या इनिंगचा असेल आणि जसा शेवटचा चेंडू पडेल तशी लगेच आपण लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर आऊट व्हायचं आहे आणि फलंदाजीसाठी उतरायचं आणि फलंदाजी करणाऱ्यांनी फिल्डिंग सजवायची आहे. पाहूया कशा प्रकारे हा शेवटचा चेंडू स्लॉगवर संतोष पाल आतापर्यंत 9 चेंडू 20 धावांवरती खेळतोय. नितीनची गोलंदाजी आपण पाहतोय. या वेळेस आतापर्यंत चांगले चेंडू फेकलेत, 9 धावा खर्च केल्यात. मागच्या षटकामध्ये चुका झाल्या त्याने भरून काढल्या, मात्र या चेंडूवरती निर्भर करतोय काय आहे आणि हा चेंडू 1 नावाचा अंक देऊन गेलाय लीगल कुल कॉन्सेप्ट संघाला आणि या षटकाराच्या जोरावरती एकूण धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. ऑल टोटल 60 धावा. आपण पाहू शकाल प्रेक्षकांच्या यादीमध्ये अशोक जाधव, टायगर भाऊ, अतुल भाऊ आवटी, शिवा लंके, त्यानंतर राज पांडे, कृष्णा, केसी, दीपक, अतुल, पंडित गोवारी असे बरेच जण आपण पाहतोय जे सद्यस्थितीला लाईव्ह मध्ये आपण पाहतोय, ज्यांचं आपण स्वागत करूया. बारक्या कांबळे, गुणवंत गोवारी, झोल्या भाऊ. आपण पाहू शकाल काय जबरदस्त स्पर्धा राबवली आहे ती म्हणजे कामोठे क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जय हनुमान क्रिकेट संघ कामोठे, तसेच श्री गणेश क्रिकेट संघ कामोठे, गावदेवी क्रिकेट संघ जुई, जय हनुमान क्रिकेट संघ जुई, श्रीदत्त क्रिकेट संघ नौपाडा आणि जय भोलेनाथ क्रिकेट संघ कामोठे, तसेच कामोठे कॉलनी सर्व खेळाडू अशा या सगळ्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आपण पाहिलं. चला चला फिल्डिंग सजवा लगेच. लीगल कुल कॉन्सेप्ट मिस्टर एजाज भाई, कम ऑन क्विक फास्ट, वेळ लावू नका. आपण इथे आपण पाहतोय दुर्वेश गोवारी यांचे सुपुत्र सुजित दुर्वेश गोवारी, सुजीत दुर्वेश गोवारी, दुर्वेश मीन खाचा. एक गाना है था मैं सुनाना चाहूंगा. गन्या ने पूछा कृष्णा से, कृष्णा ने पूछा गन्या से, सबसे प्यारा कौन? उन्होंने कहा खाचा, मेरा खाचा. पहले सब बच्चा बोलते थे, अब सब खाचा बोलते हैं. गुड़िया चलिए आइए, ये मैच में थोड़ा सा रंग भरते हैं बिना होली के. ऐसा नहीं है कि होली के दिन ही हम रंग उड़ाए, हम कभी भी रंग उड़ा सकते हैं, क्योंकि हमेशा हर वक्त कभी उसको मिश्रा कहते हैं, कभी उसको दुबे कहते हैं, कभी उसको यादव कहते हैं, लेकिन अभी सब खाचा कहते हैं. ऑल टोटल धावसंख्या धावफलकावरती 60 आणि 61 टार्गेट आहे. चलूया आपण चेरुबा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स नेवला. तर चलूया, चला मॅच चालू करा. काय चालला, कसली मीटिंग आहे? वाटा 400. तर गुणवंत गोवारे आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. रायगड प्रीमियर लीगच्या थेट कॉमेंट्री केल्यानंतर इथे गुणवंत गोवारी पोचले आहेत. गुणवंत गोवारी, काय बोलाल आपण? काय नाही, एकदम सुंदर आयोजन आहे आणि मला असं आयोजन भरपूर आवडतं. तसेच आमचे प्रेक्षक वर्ग पण आहेत. कृष्णा मिश्रा असतील, गणेश यादव असतील. गणेश यादवचं नाव पण ठेवलेलं आहे बारक्याने, कर्जत कसारा आणि अंधेरी कुर्ला आणि उरण पनवेल आसपास. काय सर्वजण बघूया आता काय होतोय. अंबादास शिंदे आणि तसेच संदेश भगत आणि बॉलर असेल कुशल टू अंबादास शिंदे.
काय घडतोय पहिला चेंडू घेऊन येताना अंबादाससाठी लॉफ्टेड शॉट बघूया काय होतोय कव्हरच्या वरतून आणि अंबादास शिंदे हर्षद पाटील सुंदर असं कॅच पकडलेला आहे आणि अंबादास हा 0वर आउट होते. आंबे झाडावर पिकले. तसेच प्राची 11नी जर या रन मारल्या तर रविकांत भगत यांच्याकडून तब्बल जेवढे काय पैसे असतील जिंकलेले पूर्ण धाब्यावर खर्च आहेत. तसे रविदादांचा मस्त जीव तर चांगलाच आहे पण त्यांना थोडा घाम फुटलाय बघा. सफेद कपडे काळा तोंड खाकी पॅन्ट पण मन लय भारी. रविदा हा दिलदार माणूस आहे बघा पाठीमागून प्रत्येकाला सांगताना. हा आणि बघूया काय होतोय आता. जगदीश पाटीलला पार्टी द्यायला लागेल पहिले जिंकले. पण जर रविकांत भगत यांनी जर फायनल मारली तर जगदीश पाटील मेवणे यांना भरपूर मोठी पार्टी द्यायला लागेल त्यांच्या फार्म हाऊसला. बघूया दुसरा प्लेयर आपल्या समोरच चिन्मय याला काहीतरी करायला लागेल आपल्या संघासाठी. दुसरा बॉल घेऊन येताना चिन्मयसाठी बघूया 1 रन वाट लागेल. संदेश भगत याला काहीतरी आपल्या टीमसाठी करायला लागेल आपल्या नौपाडा गावासाठी काहीतरी करायला लागेल. जिद्द ठेवून ही मॅच जिंकायला लागेल. बघूया संदेश भगत मॅन फ्रॉम नौपाडा काय करतात बघूया. सुंदर असा बॉल मारलेला बघूया काय होतोय आणि गिली चंपा खुशबू रंपार हार गए. चलो दिल्ली कैच पकड़ दिया यार. इतनी अच्छी फील्डिंग कर दी मेरे मेवने साले हैं लेकिन क्या होता है मैच में. मेरे को लगता था कि ये मैच में कुछ तो करना चाहिए था. होता है हो गया लोचा और आ गया खाचा. आणि तिकडे बघा कावला काळा कावला बघा तिकडे तडफडतय. सफेद शर्ट बघा जीव कावरा बावरा झालाय. पण आता 15-62 15-52 घरी आहे आता 15-62. किरण घाडगेला आपल्या संघासाठी काहीतरी करायला लागेल. बघूया चिन्मय किरण घाडगे तुम्हाला आता काहीतरी करायला लागेल. फक्त 15चा रन रेट आहे फक्त 15. तुम्हाला फक्त 10 छक्के मारायचे आहेत. बघूया कुशल आपला चौथा चेंडू घेऊन येताना कुशल टू किरण सुंदर असा बॉल टाकलेला आहे. कुशल यांनी आज प्रत्येक सामन्यामध्ये कुशल कामगिरी केलेली आहे. बघूया लास्ट चेंडू घेऊन येताना किरण घाडगेसाठी कुशल टू किरण घाडगे काय होतोय. लास्ट चेंडू घेऊन येताना बघूया काय होतंय. कुशल टू किरण टू कुशल. बघूया लास्ट चेंडू घेऊन येताना काय होतंय काय घडतंय आणि जोरात मारण्याचा प्रयत्न पण मिस. आणि तसे का रविकांत भगत या संघाचे संघ मालक थोडा हात डाऊन आले. जसा विठ्ठल आपल्या मंदिरात बसतो तसाच हा त्यांच्या पाठीमागा उभा आहे पण काय फायदा नाही. अर्धी दिंडी घरी गेलेली आहे. चला गाडी क्रमांक 15-52. हो बघूया लास्ट चेंडू काय होतं. सिंगल तर झाली आहे मिस वेल 4 रन. आणि याला बोलतात लेजी क्रिकेट. जिथं वियान राहणार तिथे या गोष्टी होणार. संतोष पाल आणि वियान कामोडे ते सर्वात आलची प्लेयर म्हणजे ते दोघं. आणि त्यांचा सिनियर आमच्याच जवळ बसलाय दुर्वेश गोवारी खाचे गँग अध्यक्ष. कधी पण फोन करा त्याचा एकच रिंगटोन येते अरे झोपलो. परेश म्हात्रे पण त्याला कॉल करतं सर्व्हिस सेंटर खोलला का नाही अरे झोपलो. 4 वाजता उठतं पाणी भरायला नाही रे झोपलो. बघूया आता काय होत आहे. संघाचा दुसरी ओव्हर घेऊन येताना हर्षल. बघूया हर्षल टू चिन्मय याला काहीतरी करायला लागेल. काय नाही
हे जर इंडियाच्या आपला सिराजनी जर असा बॉल अडवला असता माग तर इंडियाचा काहीतरी झाला असता. तरी इंडिया काय हार मानणार नाही. बघूया चिरागला कामगिरी करायला लागेल आपल्या संघासाठी. चिन्मय बघा, विठ्ठलाचे हात बघा बघा, पाठीमागं विठ्ठल दिसते का सफेद कपड्यावर, हात खालती होते आता वरती, आता डोक्यावर येतील काय 2-3 बॉल हुकल्यावर. तिसरा चेंडू बघूया काय होतोय. चिन्मय हे तर आंड्रमचे शॉट वाटतात थोडे थोडे. हा लिगल बघा आज काय परफॉर्मन्स देतो आपल्या टीमसाठी. सॅम्युल्स त्या संघामध्ये असतील, हर्षल असतील, अक्षय असतील, इजाज भाई असतील. आणि इजाज भाईनी सकाळी पावडर लावली ती अजून काही जाईच नाही. बघूया किरण गाडगेला काहीतरी करायला लागेल. तडफोडतोय, मारतोय, पण काय होत नाही. रात गेली ना बात गेली अशी दिवस आले वाटतं. बघा इजाज भाई किती खुश आहेत. मला तर वाटतं इजाज भाई आता तिकडे डाय मारती ग्रास मध्ये. नंतर आवाज नंतर आता नाही नंतर ठेव मी सांगाल. बघूया चिराग कोण आहे. चिन्मयला काहीतरी करायला लागेल आपल्या संघासाठी. मारलेला लॉपटेप शॉट बघूया काय होतोय. तिथे साहिल गोवारी, चुकी तर होणार नाही. आणि साहिल आणि प्रत्येक सामन्यामध्ये बघा किती चांगले झेल पकडले. माझा पण पकडलेला तर शिडीला जायला लागला आम्हाला. यो कोण आले पोपट. सर्वेश बघा स्माइल बघा. एवढ्या रागात बोललो पोपट तरी स्माइल बघा. क्रिकेटमध्ये एक गोष्ट आहे, क्रिकेटची गोष्ट क्रिकेटमध्येच ठेवा आणि बाहेरची गोष्ट मैदानाच्या बाहेर ठेवा, जसं गुणवंत गोवारी करतो. आणि आमचा झोल्या सांगतोय बरोबर आहे. चला डांबरी सारखा काला दिसते झोल्या. बघूया काय होते. चौथा चेंडू घेऊन आता ना शॉर्ट ऑफ द कॅच आणि सुंदर अशी कॅच पकडताना सोडली का. अशी वाटते का भोक्षीला जितारी पडली पण नाही, कॅच चोरली, भोक्षी फाटली. आणि एक भोक्षी फायनलला गेली आमची मास्टर सूर्या 11 आणि त्यांना पुरस्कार भेटणार आहे भांडणांचा. काय पण करा मास्टर सूर्याला तुम्ही किती हरवल जा. चला लिंबू टाना काय काय अंतर समजायला मार्ग नाही. 4 मध्ये आहेतच आणि 25,000 जिंकतात आणि 50,000च्या पाट्या आतुर पाटीच्या या पाट्या फुटतात. आणि टाचण्या तोडणार मेन विक्रांत पाटील आहे. मला इथं समजून आलंय. मी काहीच बोलत नाही. इथे बारक्या कांबल्या आम्हाला सांगतात टाचण्या टोचणार आहे बोलते. विक्रोलीला कामाला जातं बोलते. मला तर वाटते आता रविदालाच उतरायला लागेल तेव्हा काहीतरी काय होईल. काय उतरा 7-12 उतरायला देतो तू बघ. आता हात बघ गलती आलं. हा रविदानीच फायनल मारायची होती. सकाळी 6ला आलाय अजून घरी नाही गेला. पण काय मॅच मध्ये होतो रविदा. तुला भेटले ना 25,000 कॉम्प्रोचं काला टेन्शन घ्यायचं. आणि काल तरी कोणतं तरी 14,000 गेलं तर ग्रुप येत होता. परत द्या कोणीतरी. नशेन काय पण मेसेज करतात हसताना त्यांचं प्लेअर आता इथं. बघूया सॅम्युल यांनी पण आज भरपूर चांगली ओव्हर टाकलेली आहे. येल्लो बॉल सॅम्युल्स टाकताना बघूया. आजचा सॅम्युलचा दिवस चांगला गेलेला आहे. आणि ईगल संघाचे बघूया. सॅम्युल टू किरणाला काहीतरी करायला लागेल आपल्या संघासाठी. या हवाच्या पंख्या मारून मारून काय होणार नाही. बॅटला लावा बॉल. आणि लीगल संघाचे कर्णधार कॅप्टन सॅम्युल्स बघूया संघासाठी 100% देताना. आणि हा बघा सुंदर असा शॉट घेऊन नारायण म्हात्रे स्टँडच्या समोर मारलेला किरण घाडगे यांनी षटकार.
आणि रवी दादाला त्यांनी वंदना दिली का तुम्ही घरी जा छक्का बघून. आणि आज आपल्याला 3 बक्षीस दिले जातील. हो बघूया. बाबा वियान बाबा 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 रे ही बाल कुठं चाललाय. सर्वात बघा ऋषी नाईक वाटते तो. ऋषी नाईक. चला ऋषी नाईकचा एक पण गुण नाही. कारण बघा काहीतरी कारण सांगेल. याच्या पण आहे ना 200-300 पाणी पुस्तक भरल याचा. आणि आज कामोठ्या टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अवॉर्ड दिले जातील हे लक्षात ठेवा. 6 टोटल अवॉर्ड आहेत आणि हरामखोर टीमचे पण अवॉर्ड आहेत. बघूया किरण गाडगे दुसरा मानवंदना आणि हा ओ हो छक्का आणि चिंगल्या बोले. आणि कुठं पण कटकट होते किरण गाडगेला थोडा फार विषय माहीत असतं. स्कोर सांगतो 2 मिनिटं. 3-23. आली जवळ आली. मस्त पाण्याला गेली ती जवळ आली. 7 बॉल 38. हा क्रिस गेलच्या काकाशे बोरायला बोलावं लागेल. योजे बघा क्रिस गेलच्या काकाशे बोरायला नाव होतं छक्का बघा. हाय हा 6-32. आणि रविदानी जर या 6-32 मारल्या ना तर त्याला मी हाँगकाँगला नेईन. आणि गणेश यादव काहीतरी सांगताना हा आणि आमचे कर्जत कसारेवाले काहीतरी सांगतात आम्हाला किरण यांनी मॅच जर जिंकून दिली तर त्यांना आयफोन. बाबू फडा पापाळे. आमचे टायगर बघा किती खुश आहेत. टायगर हे लय मनाचे दिलदार माणूस. कामोठा टेनिससाठी ते काय पण तयार असतात. तयार फक्त त्यांना एक फोन जाऊ दे. हा मला तर वाटतं त्यांचा जर दिल बाहेर असताना तर कोणतरी घेऊनच गेला असता. एवढं मन खुश. आणि त्याच्यासोबत अतुल भाऊ आवटी. चला एकदम दिलदार. तिथं सभाजी गरड पण आहेत पण काय चला ते 3 पत्तीमध्ये उलटा पालटा झाला लागला. बघूया काय होतोय. कोण आहे सर्वेश. 6 बॉल 32. डॉक्टर इद्रिसचे नंतर संतोष पाल. बघूया येईल नाही ठीक आहे. बघूया बॉल. अरे ठीक आहे 22. ओके सर. 5 बॉल 31 रनांची गरज. आता परेश म्हात्रे सांगते का 5 मारतील पण एक कोण रविदादा काढील. तरी रविदादाच्या टाल्या आहेत पण त्याला माहित नाही 5-31 पाहिजे. 5 मारलं तरी हारल. त्याला हिशोबच नाही गणित. आता बघा वाईट. आता मी वाईट बोललेलो पण काय नाही करू शकतो. अंपायरचा हातात नाही आलं इकडं. 4 बॉल आणि 31 रनची गरज. बघूया आमचे चॅम्पियन बॉय सोनू कसं चालतं. डिग 4 बॉल 30 रनांची गरज. संतोष पाल तो किरण गाडगे. हो कीपर काहीतरी बोलतोय त्याला आवाज आला. हा वाऱ्याचा आवाज आला काय तुला. संतोष पाल. डॉक्टर इद्रिसच्या नंतर संतोष पाल. बघा कामोठ्या असोसिएशनचे उत्कृष्ट बॉलर. आणि गणेश चांगली फिल्डिंग करताना. आणि इजाज भाईच्या मनात आत काहीतरी चांगला बंगला झाला असेल. चांगला बंगला बघा कसं धावते बघा इजाज भाई. सकाळी पावडर लागली 6 वाजता अजून उतर नाही इजाज भाईची. मला तर वाटतं इजाज भाई आज चिखलन लोलल तिथंच. बघूया काय होतोय. एवढे वर्ष झाले संतोष पॉलने अशी ओव्हर कधीच टाकली नाही पण आज 6 बॉल 32 पाहिजे होते ना. ओके मला हात केला बघा आशीर्वाद दिला. मला वाटतं काहीतरी मनांच्या मनात 2-4 शिवा दिल्या असतील त्यांनी. किरण घाडगे सकाळी उतरलाय मच्छी पाक बी घेऊन. एक पण फागे भेटला नाही त्याला.
मैन ऑफ द मैच संतोष पाल, आ जाओ।